आता आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। राज्यामधील पूर परिस्थिती संदर्भात गृहमंत्री अमित शहांना कालच निवेदन दिल्यानंतर आज ते पुन्हा शहांशी चर्चा करतील। याचबरोबर फडणवीसांच्या काही महत्त्वाच्या बैठका असल्याची माहिती आहे। भाजपच्या केंद्रामधल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी देखील या बैठकीमध्ये या दौऱ्यामध्ये होतील। राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांना केंद्राकडून मदतीच्या स्वरूपामध्ये दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेऊन दिल्लीला जाणार असल्याचा दावा अमोल मिटकर यांनी केलाय। एबीपी माझाला अमोल मिटकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे आता फडणवीस एकटे की त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दिल्लीला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन केंद्राकडून सुद्धा अतिरिक्त मदत मागणार आहेत। तसंच पत्र पण तयार केलेलं आहे। तुम्ही अजिबात काळजी करू नका। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करताना सर्वप्रथम धाराशिव जिल्ह्यामधल्या बोरखेडा गावामधल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली। वाहून गेलेल्या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची त्यांनी पाहणी केलेली आहे। सोयाबीन, मिरची आणि ऊस या पिकांचं धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यावेळी मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांची नुकसान भरपाई करण्यासाठी केंद्र सरकार राज्याला विशेष पॅकेज मिळवून देणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 6.5 लाख पात्र शेतकरी सरकारकडून निधी उपलब्ध होत नसल्यानं अद्यापही लाभापासून वंचितच आहेत। या शेतकऱ्यांसाठी सुमारे 5,900 कोटी रुपये निधी लागणार आहे। मुंबई उच्च न्यायालयानं या 6.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ द्यावा असे आदेश 2022 मध्ये देऊनही राज्य सरकारनं अद्यापही त्याची अंमलबजावणी केलेली नाहीये। उच्च न्यायालयानं 3 प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना लाभ देण्याचे आदेश दिल्यानं केवळ त्या अर्जदारांपुरताच सरकारकडून लाभ देण्यात आलाय। एकीकडे मराठवाडा महापुराच्या संकटामध्ये अडकलाय। असं असतानाच आता पुन्हा राज्यामधल्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। आजपासून 28 सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। विविध भागांमध्ये पावसाच्या प्रमाणामध्ये सातत्यानं वाढ होतीये। काही भागांमध्ये तर पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं असं आवाहन करण्यात येत आहे। मध्य बंगालच्या उपसागरामध्ये एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे। 26 तारखेला या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होणार आहे। 27 ते 29 तारखेच्या दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। प्रामुख्याने 27 तारखेला मराठवाड्यामध्ये, 28 तारखेला मराठवाड्यापासून ते कोकणापर्यंत आणि 29 तारखेला कोकणामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो। पूरग्रस्त भागांमध्ये राज्य सरकारनं मदत द्यायला सुरुवात केली आहे। तातडीची मदत देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले। विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी शिल्लक नसेल तरीही उणे बजेटमधून तरतूद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सरकारी निकषानुसार पंचनामे झाल्यानंतर ही मदत देण्यात येईल। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील सोलापूरनंतर आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जातील। अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जयंत पाटील बीड जिल्ह्यामध्ये दौरा करतायत। बांधावर भेट देऊन नुकसानीची पाहणी ते करतील। संपूर्ण राज्यामध्ये नुसता हाहाकार माजलाय। अशा वेळी शेतकऱ्यांना धीर देणं महत्त्वाचं आहे। यासाठीच हा दौरा असणार आहे। दौऱ्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची विचारपूसही केली जाईल। उद्धव ठाकरेंनी काल लातूर, धाराशिवमध्ये पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात। यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली आहे। तर शेतकऱ्यांना मदत न केल्यास रस्त्यावर उतरू असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिलाय। मी एक वेळ पाहिजे तर गळफास लावून घेतो, पण तुमची कर्जमाफी नको। शेतकऱ्यांना आज मी सांगतो की एकतर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत। पण मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ ही काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे, मुहूर्त काढून सांगणार आहेत का? माझी अपेक्षा आहे दिवाळीच्या आत, कारण मुख्यमंत्र्यांनी काल तसं घोषणा केलेली आहे, दिवाळीच्या आत मी दिवाळीच्या नंतर परत एकदा मराठवाड्यामध्ये येणार तर आहेच, पण शेतकऱ्याला जर का या सरकारने कर्जमुक्त केलं नाही
तर कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल बीड जिल्ह्यामधल्या कुर्ला गावामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. यावेळी काही शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशा घोषणा दिल्या आहेत. यावर ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्रीपद वगैरे काही नको, माझ्या हातामध्ये असतं तर मदत दिली असती, असं वक्तव्य ठाकरेंनी केलंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून करण्यात आलेली मदत, नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे दौरे सुरू असलेले दौरे यावरून विरोधकांकडून आणि खास करून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात येते. त्यावर विरोधकांच्या टीका टोमण्यांना उत्तर द्यायला वेळ नाही, शेतकऱ्यांना मदत करण्याला आम्ही प्राधान्य देतोय, असं योगेश कदमांनी सांगितलंय. टोमण्यांकडे उत्तर देण्याकरता आमच्याकडे वेळ नाही, फक्त येऊन फक्त राजकारण करायचं एवढं फक्त त्यांनी केलंय. स्वतः या मुख्यमंत्री होते त्यावेळेला उद्धवजी इथे आले होते का, त्यावेळेला त्यांनी किती मदत केली होती, हा प्रश्न संजय राऊतांना कोणी तरी विचारला पाहिजे. म्हणून मला वाटतं फक्त राजकारणना पोटी काही स्टेटमेंट करायच्या आणि प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याला मदत करायची, ह्याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याला मदत करण्यामध्ये आम्ही जास्त विश्वास ठेवतो. महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी लातूर जिल्ह्यामधल्या रेणापूर आणि लातूर तालुक्यामधल्या पूरग्रस्त भागाची आणि अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. ट्रॅक्टरमध्ये बसून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत त्यांनी नुकसानाचा आढावा घेतलाय. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या. सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हिंगोली जिल्ह्यात सुद्धा हातातोंडाशी आलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. या परिस्थितीमध्ये आता विरोधकांसह सत्ताधारी आमदारांकडूनही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येते. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्याची माहिती दिली आहे. शेतकऱ्याला 30, 40, 50 ते 70% या पद्धतीनं नाही तर 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी बांगर यांनी केली आहे. वल्ला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, कारण की परिस्थिती अशी आहे की गावागावामध्ये शेतामध्ये आपण जर जाऊन बघितलं तर सोयाबीनचं तुम्हाला सांगतो काहीच राहिलं नाही, सगळं सडून गेलंय. आणि या महाराष्ट्राचं शासन, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तुम्हाला सांगतो कष्टकऱ्याच्या, शेतकऱ्याच्या पाठीमागे आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात देण्यात आलाय. लालबाग राजा मंडळाकडून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 50 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन मंडळाकडून मुख्यमंत्र्यांकडे 50 लाखांचा धनादेश सुपूर्द केला जाणार आहे. मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवींनी ही माहिती दिली आहे. मराठवाड्यामध्ये जे आसमानी संकट आलेलं आहे आणि सातत्याने त्या ठिकाणी झालेला 2-3 दिवस प्रचंड पाऊस, त्यामुळे ते असंख्य अनेक जिल्हे हे पाण्याखाली गेलेले आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे 50 लाख रुपयाची मदत घोषित केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे लवकरच जाऊन ते धनादेश सुपूर्द करणार आहोत. मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये मंत्रिमंडळातील नेते तर जातच आहेत, पण आता चिपळूणमधील मनसैनिक देखील पूरग्रस्तांच्या मदतीकरता सरसावलेत. चिपळूण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना मदतीसाठी साथ घालत पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय मनसैनिकांनी घेतलाय. पूरग्रस्तांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू म्हणजे तांदूळ, डाळ, कपडे या गोष्टींसह इतर लागणाऱ्या गोष्टी देखील पाठवण्याचा निर्धार त्यांनी घेतलाय. बीडच्या पिंपळवाडी गावामध्ये बिंदुसरा नदीला आलेल्या पुरामध्ये आदित्य कळसाने या 10 वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागलाय. याबाबतची बातमी एबीपी माझानं दाखवली. त्यानंतर बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी आपल्या दौऱ्यादरम्यान आदित्यच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि शासकीय मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केलाय. आदित्य राहिला नाही, मात्र कुटुंबाला सावरण्यासाठी ही शासकीय मदत असल्याचं अजितदादांनी सांगितलंय. बुलडाणा जिल्ह्यामधल्या सिंदखेड राजा, लोणार, देऊळगाव राजा या परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. या परिस्थितीची बुलडाण्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी पाहणी केलेली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पालकमंत्री हरवले आहेत अशी तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. त्यानंतर माझानं ही बातमी दाखवता सहपालकमंत्री थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले. सोलापूर जिल्ह्यामधल्या माढा तालुक्यामध्ये काल जयंत पाटलांनी पूर परिस्थितीची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी सरकारने सरसकट
एकरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात करण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांना एकरीची भाषा कळते, हेक्टरीची नाही, असं सरसकट 50,000 एकरी द्यावी ही सध्याची गरज असून आता पंचनामे करण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटलंय। यासाठी एनडीआरएफ मध्ये असणारे निकष बदलण्याची गरज असून आता क्षेत्राची मर्यादा ठेवू नये असंही त्यांनी यावेळी सांगितलंय। एवढं नुकसान झालेलं आहे की सरकारने कोणत्याही परिस्थितीत ताबडतोबीनं या शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयाची नुकसान भरपाई ही दिलीच पाहिजे आणि ती ताबडतोब द्यावी, सरसकट द्यावी। पंचनामा करण्याच्या भानगडीत पडू नये, कारण सर्व ठिकाणी 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे। गावाच्या गावं पाण्याखाली गेलेत, त्यामुळं गावांचे पंचनामे करून वेळ घालवण्याची गरज नाही। मंत्री संजय राठोड यांनी नांदेडमध्ये पूरग्रस्त भागाचा दौरा केलाय। सुरुवातीला 2-2 छत्रीचे कवच घेऊन त्यांनी पिकांची पाहणी केली। त्यानंतर रस्त्यावरून जाताना त्यांनी ताफा थांबवत रस्त्याच्या कडेलाच पिकांची पाहणी केली। पाहणीचा हा निव्वळ देखावा असल्याची चर्चा रंगली असून शेतकऱ्यांनी मात्र या प्रकारावर संताप व्यक्त केलाय। संजय राठोड यांचा दौरा केवळ दिखावा असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे। मराठवाड्याचा नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातही पावसानं थैमान घातलंय। 2-3 दिवसांपूर्वी झालेल्या पावसानं मक्का, सोयाबीन, कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेत। त्यांनी येवला तालुक्यामधल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। यावेळी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून मदत देण्याचं आवाहन केलंय। मध्य बंगालच्या उपसागरामध्ये एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे। 26 तारखेला या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होणार आहे। 27 ते 1 तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची। लगेचच परत आहे, पाहत राहा एबीपी माझा।